गेल्या आठवड्याचे लाईफस्टाईल अपडेट्स पाहूयात स्मार्ट न्यूजमध्ये। सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतीक्षित सिनेमा कबाली हा लवकरच रिलीज होणार आहे। या चित्रपटाच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानासोबत एक आगळावेगळा उपक्रम त्यांनी राबवलाय। पॉंडिचेरी सरकारने या चित्रपटाच्या निमित्तानं एक वेगळीच ऑफर काढली आहे। जे नागरिक आपल्या घराजवळ शौचालय बांधतील त्यांना या चित्रपटाची तिकीटं मोफत दिली जाणार आहेत। ट्रायने मोबाईल इंटरनेट पॅक व्हॅलिडिटी 90 दिवसांवरून 1 वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, जेणेकरून लहान ग्राहक इंटरनेट पॅकचा वापर अधिकाधिक वाढवतील। या पत्रकाद्वारे ट्रायने याबाबत माहिती दिली आहे। ट्रायने आपल्या पत्रकात म्हटलं आहे की विविध मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर असा प्रस्ताव आहे की इंटरनेट पॅकची व्हॅलिडिटी 90 दिवसांवरून 365 दिवस करावी। पहिल्यांदाच इंटरनेट पॅक वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल। नासाचं जुनो हे यान पृथ्वीवरून निघाल्यानंतर 5 वर्ष प्रवास करून गुरूच्या कक्षेत पोहोचलं आहे। गुरु हा सर्वात मोठा ग्रह असून त्याची निर्मिती तसंच एकूण सौरमालेची निर्मिती यामुळे प्रकाश पडणार आहे। 1.1 अब्ज डॉलर्सच्या जुनो अवकाशयानाने 35 मिनिटं इंजिन प्रज्वलित करून गुरूची कक्षा गाठली। जुनो यानावर एकूण 9 विज्ञान उपकरणं असून गुरूचं चुंबकीय क्षेत्र, त्याचा कडक असलेला गाभा, तेथील पाण्याची शक्यता, खोल वातावरणातील अमोनिया, येथील ध्रुवीय प्रकाश यांचा अभ्यास जुनो यान करणार आहे। प्रसिद्ध स्कोडा कंपनी लवकरच एक जबरदस्त SUV कार लॉन्च करणार आहे। या कारचं वैशिष्ट्य म्हणजे पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे तर ही SUV बॅटरीवर चालणार आहे। स्कोडाच्या आगामी इलेक्ट्रिक कारबाबत अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नाही। मात्र एमी प्लॅटफॉर्मवर तयार होणारी ही SUV कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तिची ड्रायव्हिंग रेंज 482 किलोमीटर असू शकते। या कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी लागेल। गाडीच्या कॅबिनमध्येही अधिक जागा असेल अशी माहिती मिळते। फेसबुकनं नवं फीचर नुकतंच लॉन्च केलं आहे। यामध्ये तुम्हाला जे पोस्ट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 45 भाषांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे तुमच्या आवडत्या भाषेत तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता। कमी बजेटचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या LG कंपनीनं 2 नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत। X5 आणि X5 स्किन असे 2 स्मार्टफोन LGने बाजारात आणले आहेत। सध्या दक्षिण कोरियात हे स्मार्टफोन लॉन्च केले असून लवकरच भारतात हे लॉन्च केले जाणार आहेत। या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कमी किंमत। LG X5 स्मार्टफोनची किंमत जवळपास 11,700 रुपये असून LG X स्किनची किंमत जवळपास 13,500 रुपये आहे। चीनच्या लिओनिंग प्रांतात बर्ड फ्लू या रोगानं डोकं वर काढलं असून या रोगाने एकाचा मृत्यू झाला आहे। चीनच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार लिओनिंग प्रांतातील शेन्यॉंग शहरामध्ये 16 जून रोजी एका व्यक्तीची इन्फ्लुएन्झा A व्हायरस H7N9 बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलंय। या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय। नवीन अपडेट्ससाठी डू लॉग इन टू www.abpmaza.in। या एपिसोडमध्ये इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा ABP माझा।